आणि यानंतर पुढच्या बातमीकडे खरं तर उत्तर भारत आणि गोव्यामध्ये शिवसेनेची तयारी पूर्ण झालेली असून गोव्यामध्ये शिवसेना 6 जागी लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। गोव्यामध्ये वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमांतक पक्ष यांच्यासोबत शिवसेनेनं युती केलेली आहे। 5 राज्यामध्ये राजकीय महाभारत म्हणजे निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। आज इथे रंगशारदामध्ये शिवसेना पक्षप्रमुख स्वतः येतील आणि 5 राज्यातल्या निवडणुका संदर्भात सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करतील। या महाभारताचा महत्त्वाचा भाग शिवसेना नक्की असेल। उत्तर हिंदुस्थान आणि गोव्यात शिवसेना ताकदीनं लढते। गोव्यामध्ये आमची युती झालेली आहे गोवा सुरक्षा मंच आणि मगो पक्षाबरोबर। उत्तर हिंदुस्थानमध्ये आम्ही आमच्या ताकदीवर लढू आणि किमान 150 जागावर आम्ही लढण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही लढू। शिवसेनेची भूमिका काय आहे ही लोकांना पुन्हा जाहीरनामा फडकवून सांगण्याची गरज नाही आहे। आम्ही काय आहोत आणि आमचा रंग काय आहे आणि आमचा ढंग काय आहे सगळ्यांना माहिती आहे। राम मंदिराचा मुद्दा असेल, नोटबंदीचा मुद्दा असेल, राम मंदिर हा मुद्दा धार्मिक नसून राष्ट्रीय अस्मितेचा आहे। पण शिवसेना हा प्रचारामध्ये प्रमुख मुद्दा बनवणार पाहू ना, तुम्ही पाहाल ना, सर्वोच्च न्यायालयाच्या दारामध्ये टेबलावरती राम मंदिराचा प्रश्न आहे। तो धार्मिक नसून तो श्रद्धेचा विषय आहे। तर शिवसेना गोव्यामध्ये 6 जागा लढवणार आहे हे सेनेनं स्पष्ट केलंय।